श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 195वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा, सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. आत्मवस्तूच्या बद्दल अत्यंत तळमळीने, आदराने एका साधकाने आपल्या सद्गुरूच्या चरणी विचारलेल्या प्रश्नाचं समर्थ माऊली आजच्या या मनोबोधाच्या श्लोकातून त्याच्या अंतरंगाचं समाधान होईल असं उत्तर देत आहेत. श्रोते हो, कालच्या आपल्या मनोबोधाच्या श्लोकात साधकाच्या अंतरंगातला जो प्रश्न आपण विस्तृतपणे चिंतनाला घेतला होता की जो भगवंत माझ्या हृदयामध्ये आहे त्याची आज मला अनुभूती नाही, पण मला माझ्या सामान्य ज्ञानाने असा प्रश्न पडतो की जर हा देह नाशिवंत आहे तर या देहाच्या बरोबर या भगवंताला देखील कुठेतरी वेगळी वस्ती, वेगळं स्थान स्वीकारावं लागतं का? हा देह पडल्यानंतर हा भगवंत राहतो कुठं? त्याला या देहामध्ये असताना शोधायचं कसं? सद्गुरूच्या चरणी अत्यंत आदराने विचारलेल्या या प्रश्नाचं समर्थ माऊली या श्लोकात उत्तर देत आहेत. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की हे साधका, तू जो प्रश्न विचारलास की हृदयस्थ राहणारा हा आत्माराम कसा ओळखायचा, तर ऐक, जो तुझ्या हृदयामध्ये भगवंत आहे त्याला कसं ओळखायचं? तर जसं या विश्वाला आकाश सर्व बाजूनी व्यापून उरलेला आहे तसा हा भगवंत देहाच्या अंतर्बाह्य तुला व्यापून उरलेला आहे. देह पडला काय किंवा तो जन्माला आला काय, तो परमात्मा कुठून येत नाही आणि कुठेही जात नाही. आणि त्याच्याशिवाय या ब्रह्मांडाचा जर विचार करायला गेलो तर एक कण देखील त्याच्याशिवाय रीता, त्याच्याशिवाय त्याचं अस्तित्व वेगळेपणे ठेवू शकत नाही. असं या परमात्म्याचं, अशा या तुझ्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामाचं अस्तित्व. श्रोते हो, समर्थांच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ. समर्थांनी कालच्या श्लोकामध्ये प्रश्न आणि आजच्या श्लोकामध्ये उत्तर असं 2 टप्प्यामध्ये या मनोबोधातून आपल्याला या परमेश्वराच्या अस्तित्वाचं जे मर्म सांगायचं आहे ते या 2 श्लोकातून सांगायला सुरुवात केली आहे. मला स्वतःला एक अत्यंत महत्वाचा असा प्रश्न पडला की समर्थांच्या या भुजंग प्रयास वृत्तामध्ये कदाचित प्रश्न आणि उत्तर एकाच श्लोकामध्ये देता येत नाही, म्हणून समर्थांनी 2 श्लोकांची रचना केली आहे का? आपण जसा दररोज एक मनोबोधाचा श्लोक अभ्यासतो त्याप्रमाणे काल आपण प्रश्न अभ्यासला आणि आज 24 तासानंतर त्याचं उत्तर अभ्यासत आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये देखील वेळ हा आपण जसा आपल्या स्वतःच्या चिंतनासाठी घेतला तसा काही मानस समर्थांचा या 2 श्लोकांना वेगवेगळं करण्यामध्ये आहे का? यामध्ये काही नाट्यमयता आहे का? अगदी आजच्या काळामध्ये सांगायला जावं तर जसं आजकाल ज्या प्रदीर्घ चालणाऱ्या मालिका असतात त्याच्यामध्ये उद्याच्या भागामध्ये असं म्हणून मालिकेच्या शेवटी उद्या काय होणार आहे त्याची उत्कंठता प्रेक्षकांना दाखवून त्यांना एक प्रकारे पुन्हा आकृष्ट केलं जातं, तशी काही नाट्यमयता, तशी काही लोकांना खिळवून ठेवण्याची प्रवृत्ती म्हणून हे समर्थांनी 2 वेगवेगळे श्लोक लिहिलेले आहेत का? गुरुकृपेने मला तर अत्यंत मनापासून असं वाटतं की सद्गुरू हा नेहमी मनात आलेल्या आपल्या तळमळून निर्माण झालेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी त्याच्यामध्ये एक प्रदीर्घ असं अंतर, प्रदीर्घ असा काळ साधकाला स्वतःच्या आत्मचिंतनासाठी देत असतो. समर्थ सहजपणे प्रश्न आणि उत्तर एकाच श्लोकामध्ये देऊ शकले असते,
पण बऱ्याचदा अनेक प्रश्नांची उत्तरं ही आपल्याच जवळ असतात. प्रश्न जेव्हा आपण बाहेर विचारत असतो तेव्हा आपण त्या प्रश्नांचं उत्तर स्वतःच्या अंतरंगामध्ये शोधायचा प्रयत्नच करत नाही. त्यामुळे समर्थ आपल्याला एका श्लोकामध्ये प्रश्न आणि त्यानंतर काही वेळ घेऊन त्याचं उत्तर, यामध्ये जो चिंतनाचा प्रवास आहे श्रोतेहो, हे सद्गुरूचं खरं कार्य आहे. रमण महर्षी जे अत्यंत मोठे सत्पुरुष अधिकारी, त्यांच्याकडं असाच एक साधक अत्यंत तळमळून आला आणि तो हु आय एम, मी कोण आहे, असा प्रश्न रमण महर्षींना सतत विचारू लागला. रमण महर्षींनी बराच वेळ त्याच्या प्रश्नाकडे लक्षच दिलं नाही आणि मग शेवटी जेव्हा त्याचा प्रश्न ते अत्यंत तळमळून त्यांना विचारू लागला तेव्हा ते म्हणाले, व्हाय आर यू आस्किंग युअर सेल्फ, आस्क युअर सेल्फ, डोंट आस्क मी, आस्क युअर सेल्फ. हा प्रश्न तू स्वतःला विचार, मला विचारू नकोस की तू कोण आहेस. हाच तुझ्या प्रश्नाचं उत्तर तू स्वतःच्या आतमध्ये शोधायला सुरुवात कर. आणि सद्गुरू श्रोते हो, आपल्याला जे या प्रश्नाचं उत्तर देतो ते जरी समर्थांनी या मनोबोधात शब्दाच्या आधाराने सांगितलेलं असलं तरी साधकाला त्याची अनुभूती स्वतःच सद्गुरू कृपेने साधनेमध्ये उतरून घ्यावी लागते. शब्दाच्या आधाराने ही कदाचित वाक्य आपल्याला खूप वरवरची वाटतील, पण जोपर्यंत आपण स्वतः या शब्दांचं अंतर आपल्या अंतरंगामध्ये कापत नाही तोपर्यंत संताचं हे उत्तर आपल्याला अनुभूतीने कळू शकत नाही. आणि प्रत्येक संताच्या जीवनामध्ये जो सत्शिष्य त्याच्या चरणी तयार झालेला आहे त्या सत्शिष्याला त्या सद्गुरूंनी प्रत्येक वेळेला या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी स्वतःच तयार केलेलं आहे. अगदी आमच्या श्री महाराजांची आपण जर त्यांच्या साधन काळातली अवस्था बघितली तर तुकामाईंनी त्या येहळगावला महाराजांच्या मस्तकी त्या रामनवमीच्या दिवशी हात ठेवला खरं, त्यांना ज्ञान देखील दिलं, पण ज्ञान दिल्यानंतर लगेच संसारात पाठवलं नाही. त्यांना नैमिषारण्यामध्ये पाठवलं आणि म्हणाले की तू नाम मुरव. हे नाम मुरव म्हणजे काय आहे की मी जो तुला बोध दिलेला आहे, जो मी तुला अहम ब्रह्मास्मी हा तुझ्या जीवनाचा खरा अर्थबोध दिलेला आहे, तो अर्थबोध तू तुझ्या अंतःकरणामध्ये माझ्या कृपा आशीर्वादाने उतरव. यासाठी थोडासा एकांतामध्ये जा. म्हणून श्री महाराजांना त्यांच्या तरुण काळामध्ये नैमिषारण्यामध्ये पाठवलं. श्री महाराजांच्याकडे ब्रह्मानंद महाराज जेव्हा आले तेव्हा ते अत्यंत मोठे व्याकरण साहित्याचे पंडित. श्री महाराजांच्या इतका त्यांचा वय देखील मोठं होतं, शिक्षण देखील मोठं होतं. आणि जेव्हा अनंत शास्त्री गाडगुळी म्हणजेच हे ब्रह्मानंद महाराज महाराजांच्या चरणी येऊन तळमळून हाच प्रश्न त्यांच्या चरणी व्यक्त करतात तेव्हा महाराजांनी देखील त्यांना त्या सर्पेश्वरीला, त्या नर्मदेच्या किनारी पाठवलं आणि म्हणाले की 3.5 कोटी जपाचं पुरस्चरण करा, तुम्हालाच तुमच्या अंतरंगामध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. त्याप्रमाणे नेहमी सद्गुरू ज्याला या प्रश्नाचं खरं उत्तर शोधायचंय त्याला शब्दाच्या आधाराने हे उत्तर देऊन लगेच त्याची एक प्रकारे बोळवण करत नाही, त्याला तो ज्ञान देतो. दासबोधामध्ये देखील समर्थांनी जेव्हा या सद्गुरू आणि सत्शिष्याची लक्षणं सांगितली त्यानंतर त्याला बहुधा ज्ञान सांगितलं, बहुधा ज्ञानानंतर उपदेशाचं लक्षण सांगितलं आणि उपदेशाच्या लक्षणानंतर शुद्ध ज्ञान दिलं. आणि या शुद्ध ज्ञानामध्ये त्याला सांगितलं की तू कोणी वेगळा नाहीस, तूच अहम ब्रह्मास्मी आहेस. पण हा बोध तुला केवळ शब्दांनी कळणार नाही जोपर्यंत तुला हे ज्ञान तुझ्या अंतरंगामध्ये स्वतः शोधून साधनेच्या आधाराने जात माझ्या कृपा आशीर्वादाने जोपर्यंत तुझा अहंकार संपूर्ण तुटत नाही तोपर्यंत मी दिलेलं उत्तर तुझ्या अनुभूतीला येणार नाही. म्हणून संतांच्याकडे गेल्यानंतर साधनेचं महत्व हे अत्यंत आपल्या जीवनामध्ये एक प्रकारे मिसिंग लिंक आहे. आपल्याला असं वाटतं की संतांनी आपल्या मस्तकी हात ठेवावा आणि त्या परमेश्वराचं रूप आपल्याला द्यावं. होऊ शकतं, सद्गुरूच्या जीवनामध्ये अशक्य असं काहीच नाही. पूज्य भाऊसाहेब म्हणायचे ना की महाराजांना अशक्य काय आहे, अहो ते भिंतीतून येतील आणि आपलं कार्य करून जातील. त्यामुळे सद्गुरूंनी मस्तकी हात ठेवावा आणि परमेश्वराचं दर्शन व्हावं यात काही शंकाच नाही. पण
ज्या सद्गुरूंना या अनंत जीवांचा उद्धार करायचा आहे, तिथं चमत्कारांना स्थान नाही. तिथं साधनेचं महत्व, साधनेचं प्रतिष्ठा निरूपण सद्गुरू साधकाच्या जीवनामध्ये करत असतो आणि त्याला या अहम ब्रह्मास्मीच्या अनुभूतीला उतरवत असतो. श्री महाराज नेहमी त्याच्या आलेल्या साधकाला नाम देतात आणि या नामाच्या आधाराने स्वतःच्या अंतरंगामध्ये उतरवत या सद्गुरु कृपेच्या आधाराने या परमेश्वराचं अस्तित्व त्याच्या हृदयामध्ये त्याला शोधून देत असतात. आता आपण या सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने जेव्हा एक साधक आपल्या अंतरंगामध्ये उतरायला लागतो, तेव्हा त्याला नेमकं कशा पद्धतीने स्वतःचं दर्शन होतं. श्री महाराज म्हणायचे की सद्गुरूचं महत्व एका साधकाच्या दृष्टीने तर अत्यंत अनन्य आहेच, पण सद्गुरू नेमका साधकाच्या जीवनामध्ये काय काम करत असतो. श्री महाराज अत्यंत सहजपणे हे सांगताना सांगायचे की माझं तुमच्या जीवनामध्ये स्थान म्हणजे मी कुठलेही चमत्कार करणार नाही, मी केवळ तुमच्या आरशावरती साठलेली धूळ स्वच्छ करून देईन. कुठला आरसा, कुठली धूळ. श्रोते हो, आपलं जे मूळ स्वरूप आहे, जे आपलं आत्मस्वरूप आहे, ते एखाद्या आकाशासारखं स्वच्छ आहे, आकाशासारखं निरभ्र आहे, आकाशासारखं सर्व व्यापक आहे. पण या आकाशामध्ये जसे काळे ढग येतात आणि हे काळे ढग येतात आणि त्यामुळं आकाश आच्छादल्यासारखं आपल्याला वाटतं. आपण सद्गुरूच्या उपासनेमध्ये नेहमी एका श्लोकाने सुरुवात करत असतो बघा. काय म्हणतो आपण? ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. काय करतो हा ज्ञानमूर्ती? द्वंद्वातीतम गगन सदृशम. जो सर्व द्वंद्वांच्या पलीकडे आहे, जो खरो अद्वैत बोधामध्ये राहतो, असा हा अद्वैत बोधामध्ये राहणारा सद्गुरू, ज्याला उपमा द्यायची झाली तर गगन सदृशम अशी त्याची उपमा आहे. का गगन सदृशम? कारण की या गगनामध्ये जसे काळे ढग येतात, आपल्याला अज्ञानी जीवन असं वाटतं की ढग दाटून आलेत, मेघ दाटून आलेत, आकाशाला त्यांनी आच्छादलंय. पण खरंच या ढगांनी आकाशाला आच्छादलेलं असतं का? ते तर एक मळब आहे, तो तर एक प्रारब्ध रूपी एक आलेला त्याच्यावरचा डाग आहे की जो वेळानुसार दूर जातो, वेळानुसार पाण्यारूपाने खाली पडतो आणि आकाश पुन्हा निरभ्र होतं. या आकाशाला या ढगाचा स्पर्श देखील होत नाही. तसं आपल्या या आत्मस्वरूपावरती आपण स्वतःच्याच कर्मांच्या आधाराने वासनारूपी ढग ठेवून जे प्रारब्ध भोगून सुखदुःख अनुभवत आहोत, हे मळब सद्गुरू आपल्या अंतःकरणातून दूर करत असतो. आणि हे मळब दूर करून तो आपल्याला सतत एकच गोष्ट सांगत असतो की तू द्वंद्वातीतम गगन सदृशम आहेस. तू या सर्व द्वंद्वांच्या पलीकडे आहेस. तू या सर्व गोष्टी ज्या स्वतःच्या कर्मांच्या आधाराने आज जगत आहेस, ज्या या सर्व प्रारब्धाचे भोग तू सुखदुःखाच्या आधाराने जगत आहेस, पण बाळा तुझं मूळ स्वरूप हे त्याच्या पलीकडे आहे. आणि या आरशामध्ये तू स्वतःचा चेहरा बघ. ही आरशावरची धूळ मी दूर करतो. आणि मग आरशामध्ये जेव्हा तो साधक निरखतो स्वतःच्या रूपाला, तेव्हा त्याला काय दिसतं? जसं एखाद्या स्वच्छ आरशामध्ये आपल्याला आपलं रूप स्पष्टपणे दिसावं, तसं आजपर्यंत जे ध्याता, ध्यान आणि ध्येय या 3 त्रिपुटींमध्ये आपलं काम चाललेलं आहे. म्हणजे काय की ध्याता म्हणजे जो ध्यान करत आहे तो, ध्यान म्हणजे जे साधन मार्ग तो घेत आहे तो, आणि या ध्याताने ध्यान मार्गाने जे ध्येय त्याला साधायचंय, या तिघांची जी त्रिपुटी वेगवेगळी आपल्या जीवनामध्ये होती. म्हणजे भक्ती मार्गाच्या दृष्टीने सांगायला जावं तर नाम, नामी आणि भगवंत हे आपल्यासाठी वेगळे आहेत. म्हणजे नाम घेणारा वेगळा, नाम वेगळं आणि भगवंत वेगळा. हे जसं आपल्या जीवनामध्ये आज साधनेच्या दृष्टीने वेगवेगळं आहे, एखाद्या ज्ञानमार्गी माणसाच्या दृष्टीने ध्याता, ध्यान आणि ध्येय हे वेगवेगळं आहे. तेच सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने काय होतं की जसं एखाद्या आरशामध्ये आपल्याला आपलं स्वतःचं प्रतिबिंब स्पष्टपणे दिसतं आणि त्यामध्ये आरसा देखील आपल्या मधला जो आहे अस्तित्व विसरून जातो, आपण देखील आपलं अस्तित्व विसरून जातो आणि आपलं पडलेलं प्रतिबिंब हे देखील आपल्याला आपलं मूळ स्वरूपच आहे या पद्धतीने दिसू लागतं. या तिघांमध्ये एकरूपत्व येतं.
तसं आजपर्यंत मी, माझा सद्गुरू आणि माझा भगवंत यामध्ये असलेलं अंतर, किंवा मी, माझं नाम आणि माझा भगवंत यामध्ये असलेलं अंतर, किंवा माझं ध्यान, माझं एकंदर चाललेला हा प्रवास यामध्ये असलेलं अंतर, या सगळ्या गोष्टींमधलं अंतर सद्गुरू या कृपा आशीर्वादाने केवळ या आरशावरची धूळ दूर करून आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये आपल्या स्वतःचं अस्तित्व, आपल्या स्वतःचं खरं रूप दाखवून देतो. निवृत्तीनाथांनी जेव्हा ज्ञानेश्वरांना हे रूप दाखवलं, तेव्हा ज्ञानेश्वरांच्या वाणीला काय बहार आलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली अत्यानंदाने म्हणतात, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझं ध्यान कळू आले. अरे ज्या ध्यानाने तू आजपर्यंत प्रवास करत होता, तुझ्या लक्षात आलं की हे ध्यान आणि ध्येय हे वेगवेगळं नाही. तुझा तूची देव, तुझा तूची भाव, फिटला संदेह आत्मतत्वी. अरे तुझा देव, तुझा भाव हे सगळं एकरूप आहे. अशा या भूमिकेपर्यंत तू आलास. पण यासाठी ज्या साधनेमध्ये तू स्वतःला झिजवलं, त्या झिजवण्यामुळं काय झालं? मुरुडनिया मन उपजला असे चित्ती, कोठे तुझं रीते न दिसे आता. आता या जगामध्ये तू सोडून अजूनही कुठली वेगळी वस्तू आहे असं दिसतच नाही. आणि तुझ्या अंतरंगाची अवस्था काय आहे? दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभरई वाती शून्य झाल्या. श्रोतेहो, आजपर्यंत आपण सर्व गोष्टी कार्यकारण भावाने करत आलो. म्हणजे कसं की समईमध्ये वात लावताना त्या वातीमध्ये असलेलं तेल, ती वात आणि त्याच्यामधून निघणारी ती ज्योत, या तीन गोष्टी वेगवेगळ्या राहिल्या. पण जेव्हा सर्व घर त्या ज्योतीच्या प्रकाशाने इतकं भरून गेलं की त्या प्रकाशामुळे ना तेल ना वात या गोष्टी वेगळ्या पाहण्याची गरज राहिलेली आहे, तसं आत्मज्ञानी सत्पुरुषाला या विश्वामध्ये केवळ आणि केवळ तोच त्याच्या आत्मप्रकाशाने भरलेला दिसतो. आणि मग घरभरी वाती शून्य झाल्या अशी त्याची अवस्था होते. यासाठी वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, अवघीची वैकुंठ चतुर्भुज. आपल्या सगळ्या वृत्ती या भगवंताच्या चरणी लीन झाल्या. आता कुठंही मन धावत नाहीये, अशी विलक्षण अवस्था ज्ञानेश्वर माऊली अनुभवतायत. आणि हेच समर्थांच्या श्लोकाचं देखील मर्म आहे की नभाचे परी व्यापकू जाण तैसा. संपूर्ण नभ, जसं एखादं हे आकाश व्यापून उरावं या सर्व सृष्टीला, तसं हे आत्मतत्व आपल्या अंतरंगातला परमेश्वर शोधता शोधता लक्षात येतं की अरे जो आत्मा, जो परमात्मा माझ्या अंतरंगामध्ये आहे, तोच या विश्वामध्ये सर्वत्र भरून उरलेला आहे. अंतरात्मा आणि परमात्मा याच्यातलं अंतर संपूर्णपणे संपून गेलेलं आहे. आणि मग लक्षात येतं की मी आणि तो वेगळा नाही. सदा संचला येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. अशी ही विलक्षण अवस्था सद्गुरु कृपेने या आत्मप्रकाश रूपी दर्पणामध्ये एका जीवाला दिसते. आणि तो जीव या आकाशा इतका मोठा होतो. श्रोतेहो, आपण सर्वजण साधन करतो. आपल्या जीवनामध्ये अजूनही ही गुरुकृपेचा स्पर्श झालेला नाही. नेमकं आपली कुठं गोष्ट चुकत असेल, आपणही तेच नाम घेतो जे ब्रह्मानंदांनी घेतलं, आपणही तेच ध्यान करत असू जे कदाचित निवृत्तीने ज्ञानेश्वरांना दिलं. मग आपल्या जीवनामध्ये हा आत्मप्रकाशाचा सुवर्ण क्षण यायचा कधी? श्रोतेहो, याचा व्यावहारिक अर्थ एकच की जर हे आत्मतत्व सर्व आकाशा इतकं सर्वत्र व्यापून उरलेलं आहे, तर मी माझ्या जीवनामध्ये हे आत्मतत्व शोधण्यासाठी एकच करायला हवं. मी माझ्या पलीकडे जाऊन जगायला शिकलं पाहिजे. मी माझ्या देहाच्या पलीकडे जाऊन या विश्वासाठी म्हणून जगायला जर राहू लागलो, तर आपल्या लक्षात येईल की ते परमतत्व हे या सर्व विश्वाच्या सर्व अंगांमध्ये भरून उरलेलं आहे. त्यामुळे संतांनी अन्नदान, संतांनी सेवा, संतांनी सगुण भजन हा मार्ग आपल्याला दिला. या अन्नदानामध्ये त्यांना कुठलाही लौकिक द्यायचा नव्हता. जेव्हा 1876च्या दुष्काळामध्ये श्री महाराज भुकेलेल्या जीवांना खायला घालायचे, तेव्हा त्या लहान मुलांना जे अन्न करून रडत असायचे, जेव्हा ते स्वतःच्या हाताने त्यांना भरवायचे,
तेव्हा श्री महाराजांच्या डोळ्यांना जे अश्रूंची धार लागायची, श्रोत्यो, यामध्ये ते परमतत्व या संपूर्ण चराचरामध्ये जे भरून उरलेलं आहे त्याची अनुभूती आपल्या अंतःकरणात करून घेण्याची एक साधनेच्या मार्गाची व्याख्या श्री महाराज या अन्नदानाच्या रूपाने आपल्याला सांगतात. जेव्हा रामाला आपण आळवतो, रामाचं भजन आपण सर्व विश्वाचा विचार एका बाजूला टाकून केवळ त्या रामासाठी म्हणून त्याचं भजन करू लागतो, आणि त्या प्रेमामुळे जेव्हा रामाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागतात, जेव्हा तो राम आपल्या भजनामध्ये नाचू लागतो, तेव्हा या सगुणातलं चैतन्य आपल्याला या विश्वाच्या चैतन्याशी एकरूप करू लागतं. आणि तीच अवस्था नामामध्ये जेव्हा आपलं स्वतःचं मन संपूर्णपणे हरवून जातं, जेव्हा आपल्याला या संपूर्ण आजूबाजूच्या परिस्थितीचा एक प्रकारे विसर पडतो, अशी अवस्था जेव्हा येते तेव्हा नाम आणि नामी एकरूप होतो. आणि मग हा भगवंत जो आपल्या अंतरंगात आहे तो सर्व चराचरात सापडू लागतो. त्यामुळे श्रोते हो, आज आपल्या अंतरंगामध्ये स्वतःच्या पलीकडे जाण्याची प्रवृत्ती, स्वतःच्या पलीकडे जाण्याची क्रिया, अर्थात या सद्गुरूची सेवा, हे आपल्या जीवनातलं परमार्थामधलं खऱ्या अर्थाने न्यून आहे. त्यामुळे अगदी आपल्या घरापासून सुरुवात करा, आपल्या पलीकडे जाऊन त्या जाणीव रूपाने आपल्या या प्रपंचामध्ये राहायला शिका. आणि मग आपलं घर, आपला हा प्रपंचच आपल्यासाठी परमार्थ कसा होईल, या जाणीवेच्या अस्तित्वानेच हा भगवंत कसा आपल्याला या सर्व चराचरामध्ये सामावलेला आहे, हे आपल्या घरापासून सुरुवात करता येईल. आणि मग हे आपलं घर ज्या प्रेमाने व्यापून जातं ते गोकुळ कसं होऊन जाईल, तो परमात्मा जो आपण सर्व चराचरामध्ये बघतोय तो आपल्या घरामध्येच आपल्याला कसा नांदतो हे सापडू लागेल. असं हे विलक्षण साधनेचं शास्त्र आहे. ते साधनेचं शास्त्र सद्गुरू आपल्याला देतो. त्याचं खरं मर्म समजून जो साधना करतो त्यांना या ब्रह्मानंदांचं सौख्य, त्यांना या ज्ञानेश्वर महाराजांसारखं सौख्य, जे कल्याणांना सापडले ते सौख्य मिळू शकतं. आजही ते दालन तुम्हा प्रत्येकासाठी उघडं आहे. गरज आहे त्या मुमुक्षत्वाची, जो या सद्गुरूच्या चरणी मी कोण आहे या जाणीवेने येईल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.